करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत आज परळी न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात पत्नी आणि संपत्तीबाबतचा उल्लेख टाळल्याचा दावा। रोहित पवार आज महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना भेटणार। दुपारी 4 वाजता रोहित पवार महादेव मुंडेंच्या परळीतील निवासस्थानी जाणार। महामंडळांवरील नियुक्त्यांना निवडणुकीनंतरच मुहूर्त। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जिंकणाऱ्यांना महामंडळ मिळणार। बावनकुळेंकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। राज्य सरकारकडून ॲप आधारित प्रवासी सेवा सुरू करण्याचा विचार। प्रवासी वाहतूक सेवेला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्रा, महागो यापैकी एक नाव देण्यात येणार। नियमावली अंतिम टप्प्यात असल्याची सरनाईकांची माहिती। महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णेसह पंचगंगा, मुळा, मुठा आणि नाग नद्यांच्या संवर्धनासाठी 3110 कोटींच्या निधीला मंजुरी। जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री राजभूषण चौधरींची माहिती। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाज माध्यमांवर वक्तव्य होण्याबाबत आचारसंहिता लागू। शासनाच्या धोरणांवर टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। बनावट शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांच्या एसआयटीची कक्षा वाढली। नागपूर पोलिसांची एसआयटी आता राज्यभरातील घोटाळ्याचा तपास करणार। महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती। नागपूरच्या कन्येनं जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला। मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन।